2 दिवसापूर्वी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला होता। जवळपास या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईसह देशभरामध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती पोलिसांची मोठ्या प्रमाणात वाढवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण दादर रेल्वे परिसरात आहोत। दादर रेल्वेच्या पश्चिम परिसरामध्ये आहोत, रेल्वे स्टेशनच्या, आणि आपण पाहू शकतो की संवेदनशील परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवलेला असल्याचं पाहायला मिळतंय। दादर स्टेशनच्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। थोड्या वेळापूर्वी याच परिसरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचं निषेधार्थ आंदोलन जे आहे, दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या विरोधातलं निषेधार्थ आंदोलन जे आहे ते या ठिकाणी झालेलं होतं, आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मुंबई पोलिसांकडून वाढवण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं, आणि दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणं हाच पर्याय आहे या मुद्द्यावरतून आज ठाकरे गटाने आंदोलन केलेलं होतं, आणि या आंदोलनामध्ये सह्यांची मोहीम ठेवण्यात आलेली होती। आणि आपण पाहू शकतो की जे सामान्य नागरिक आहेत ते आपल्या सह्या या ठिकाणी सही करत आपला समर्थन जे आहे ते या आंदोलनाला देताना पाहायला मिळतात। परंतु दुसरीकडे मात्र पोलिसांचा बंदोबस्त मुंबईमध्ये ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। सध्या सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे, आणि मुंबईमध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई।